नमस्कार. तर मी बनवते मुलाच्या वाढदिवसासाठी केक आणि मी हा डबल लेअर्सचा केक पहिल्यांदाच बनवते. केक स्पंज बनवून ठेवलेले होते. एक पाइनएप्पलचा केक स्पंज बनवलेला आहे आणि दुसरा चॉकलेटचा केक स्पंज बनवलेला आहे. मी आधी पाइनएप्पलच्या केकला क्रीम लावून घेते. मी ते स्पंज कट करून घेतलेला आहे. त्याचे 4 लेयर्स कट करून घेतलेले आहेत आणि एक लेयर्स मी ताटावर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती साखरेचं पाणी लावून घेतले. त्याच्यानंतर वरती क्रीम लावून घेतलेली आहे आणि थोडं पाइनएप्पल क्रश घातलेला आहे. परत दुसरा स्पंज ठेवला आणि त्याला सुद्धा त्याच प्रकारे साखरेचं पाणी लावून घ्यायचं आणि वरून क्रीम लावून घ्यायची. असे मी 3 लेयर्स केलेले आहेत आणि सर्वात वरचा आहे त्याला सुद्धा आता व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची. आता इथे पूर्ण केकला मी क्रीम लावून घेते. मी केकचं प्रीमिक्स सुद्धा घरीच तयार करते, कारण बाहेरून आपण विकत घ्यायला गेलो प्रीमिक्स तर ते खूप महाग मिळतं. घरच्या घरी आपण तयार केलं तर ते आपल्याला स्वस्त पडतं. त्याच्यामुळे नेहमी घरच्या घरी प्रीमिक्स तयार करून त्याचा केक बनवायचा. आपला हा केक अगदी खूपच कमी खर्चामध्ये बनून तयार होतो. फक्त आपली मेहनत असते आणि मेहनतीचं फळ नेहमीच गोड असतं आणि आपण घरच्या घरी केक बनवला तर आपल्याला पाहिजे तेवढा केक खाता येतो. हा एक पाइनएप्पलचा केक तयार झालेला आहे. आता मी हा फ्रीजमध्ये ठेवून देते. तोपर्यंत चॉकलेटचा स्पंज केक तयार करते. ह्याचे सुद्धा मी 4 ते 5 लेयर्स कट करून घेणार आहे. हा चॉकलेट स्पंज केक 1 किलोचा आहे आणि पाइनएप्पल केक अर्धा किलोचा होता. ह्या चॉकलेट स्पंज केकचे लेयर्स आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी ताटाला थोडीशी क्रीम लावून घेते आणि त्याच्यावरती एक लेयर ठेवून देते. ताटाला क्रीम लावल्यामुळे तो इकडे तिकडे जात नाही, अगदी व्यवस्थित बसतो. हाताने थोडंसं दाबून घ्यायचं. त्याच्यानंतर वरून साखरेचं पाणी लावून घ्यायचं. पूर्ण स्पंजला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्हाईट क्रीममध्ये मी चॉकलेट गनाश घालून क्रीम फेटून घेतलेली होती, ती लावून घेतली. त्याच्यानंतर वरती चॉकलेट गनाश घालून घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. त्यानंतर दुसरा लेयर्स ठेवायचा, त्याला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आणि नंतर वरून क्रीम लावून घ्यायची. सर्व लेयर्सना याच पद्धतीने क्रीम लावून घ्यायची. मी सर्व लेयर्सना क्रीम लावून घेतलेली आहे आणि वरून सुद्धा पूर्ण केकला ही चॉकलेट क्रीम लावून घेतलेली आहे. त्यानंतर ही पॅच्युलाने व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आणि मी एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम भरून अगदी थोडी थोडी वरून लावून घेतलेली आहे, कारण आपला पाइनएप्पलचा केकसुद्धा व्हाईट कलरचा आहे. त्यामुळे मी हा केकसुद्धा व्हाईट कलरचा करणार आहे. अशा पद्धतीने क्रीम व्यवस्थित वरून पसरवून घ्यायची. अगदी हलक्या हाताने व्यवस्थित क्रीम पूर्ण केकला लावून घ्यायची. पूर्ण केकला मी व्हाईट क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावरती जो पाइनएप्पलचा केक आधी तयार केलेला होता तो ठेवायचा. अगदी बरोबर मधोमध ठेवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपला हा डबल लेअरचा केक अगदी व्यवस्थित बनलेला आहे. आता मी त्याला डेकोरेट करून घेते. मला एवढं फारसं डेकोरेट करता येत नाही, पण जसं जमेल त्याप्रमाणे मी करत असते.
अशा पद्धतीने जर आपण घरच्या घरी केक बनवला तर आपले खूप सारे पैसे वाचतात आणि आपल्याला फ्रेश केकही खायला मिळतो। मुलं तर केक खूपच आवडीने खातात। आपल्याला जसं जमेल तशी डिझाईन काढायची। केकसाठी लागणाऱ्या वस्तू मी आणून ठेवलेल्या आहेत, कारण मी मुलांना सुद्धा कधी केक बनवून देते। मी कुठला क्लास वगैरे केलेला नाही, यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मी केक बनवायला शिकले। हा आपला डबल लेयरचा सुंदर असा केक तयार झालेला आहे, तो पण 2 फ्लेवरचा। चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुलाचा वाढदिवस होता, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे, पण मला एडिट करायला थोडा वेळ झाला, त्याच्यामुळं लेट अपलोड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।